नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सहकार कायद्यातील बदलाला माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांचा तीव्र विरोध। विधिमंडळ अधिवेशनामध्ये सभागृहात घेतली आक्रमक भूमिका। सहकारी संस्थेच्या चेअरमन विरोधात 2 वर्ष अविश्वास ठराव आणण्यास कायदा करून अनुमती देणे म्हणजे संस्थेला एक प्रकारे अडचणीत आणण्यासारखे होणार आहे। जर चेअरमन पदावर बसणाऱ्या व्यक्तीने संस्थेच्या आणि सभासदांच्या हिताचा कारभार केला तर त्याच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची वेळच येणार नाही। त्यामुळे राज्य सरकारने हा कायदा करू नये व त्याचे विधेयक मागे घ्यावे अशी जोरदार मागणी महाविकास आघाडीच्या काळात सहकार मंत्रिपद भूषवलेल्या आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंगळवारी दुपारी 1:10 सहकार कायद्यातील बदलाबाबत नवीन विधेयक आणण्यात आले आहे। त्यावरील चर्चेत भाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार बाळासाहेब पाटील यांनी तीव्र विरोध केला। सहकार कायदा आणण्यामागे सरकारचा नेमका काय उद्देश? ज्या संस्थेच्या चेअरमनने संस्थेच्या विश्वासपात्र राहून काम केलं, सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले तर कोणीच अविश्वास ठराव आणून त्याला बाजूला करणार नाही। अविश्वास ठराव आणण्यासाठी 2 वर्षाचा जर कालावधी दिला तर मोठ्या प्रमाणात बेफिकिरी वाढू शकते। त्यामुळे काही संस्था अडचणीत येऊ शकतात। त्यामुळे सरकारने पुनर्विचार करून हे विधेयक मागे घ्यावे अशी मागणी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली। सहकार कायदा हा 1960चा कायदा आणि अध्यक्ष महोदय, या कायद्यान्वये आतापर्यंतच्या सर्व सहकारी संस्थांचं कामकाज हे चाललंय। काही ठिकाणी अध्यक्षमध्ये दोष असतील, काही अडचणी त्या ठिकाणी असतील, पण हे बिल आणण्यामागं उद्देश काय हे या उद्देशामध्ये असं म्हटलंय की त्याला अधिकचा त्या ठिकाणी काम करायची संधी मिळेल। अध्यक्ष महोदय, त्या संस्थेच्या चेअरमननी संचालकांचा विश्वासपात्र राहून काम केलं, सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले तर कोणी त्या ठिकाणी त्याला अविश्वास ठरवून त्याला बाजूला करणार नाही। अध्यक्ष महोदय, यामध्ये दोष असा दिसतोय की हे जर 2 वर्षाचा कालावधी अध्यक्ष महोदय दिला तर मग बेफिकिरी मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि ही बेफिकिरी वाढल्यामुळं काही संस्था अध्यक्ष महोदय अडचणी येऊ शकतात। आणि माझी या माध्यमातून शासनाला विनंती राहील की हे बिल आपण मागे घ्यावं, याच्यावर पुनर्विचार करावा। 60 सालापासून अध्यक्ष महोदय या सहकाराच्या माध्यमातून जो काही विकास झाला त्याचाही थोडासा अवलोकन त्या ठिकाणी करावं, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो। बाजार समिती आणि माथाडी कायद्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर बैठक बोलवावी, आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी। मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास प्रारंभ। माथाडी कायदा कृती समितीच्या माध्यमातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदींसह कृती समितीचे सदस्य मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले आहेत। हे उपोषण चालू असताना महाराष्ट्रातील सगळ्या बाजारपेठ पूर्णपणे बंद होत्या, त्यांचे सर्व कामकाज ठप्प होतं। सरकारने वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने दिली आहेत, बैठका पण झाल्या, अगदी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच सर्व संबंधित उपस्थित होते, मात्र त्यामध्ये निर्णय झाला नाही। मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर बैठक बोलावून याबाबत निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 10:15 वाजता विधान परिषदेत आमदार शशिकांत शिंदे यांनी बाजार समिती आणि माथाडी कायद्याबाबत प्रश्न उपस्थित केला आणि सभागृहाचे या विषयावर लक्ष वेधले। यावेळी त्यांनी नवीन कायद्याबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। संयुक्त चिकित्सा समितीकडे चौकशी होऊन त्याची अंमलबजावणी झाली नाही। अधिवेशन संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे। 34 हा कायदा आहे, तो रद्द करण्यात यावा। दरवेळी नवनवीन कायदे काढण्यात येतात पण त्याबद्दल चर्चा करण्यात येत नाही। 34 व 64 असे पणन विभागाचे वेगवेगळे प्रकारचे कायदे काढलेले आहेत, जेणेकरून बाजार समितीचे अस्तित्व पूर्णपणे संपले जाईल आणि त्याचबरोबर माथाडी कायद्याला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। अशा पद्धतीची परिस्थिती आहे, असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले। मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांना भेटून लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे, असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले। ती मागणी अशीच होती की आता अधिवेशन संपल्यानंतर आचारसंहिता लागेल, परत आचारसंहिता लागेल। 34चा हा जो कायदा आहे तो रद्द करण्यात यावा। त्याचबरोबर नवीन नवीन कायदे काढले जातात ज्याच्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा केली जात नाही। 34, 64
आणि पणनचे असे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे काढलेले आहेत जेणेकरून बाजार समितीचं अस्तित्व संपलं जाईल आणि त्याचबरोबर माथाडी कायद्याला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता बेमुदत शंभूराज देसाई इथं आहेत, त्यांच्या पाटण तालुक्यातले बरेच माथाडी कामगार पण आहेत. आमची विनंती आहे की आपण पुढाकार घ्यावा. मी काल मुख्यमंत्र्यांना पण भेटलो होतो की मुख्यमंत्र्यांच्या समोर एक बैठक लागली तर हे तात्पुरत्या स्वरूपातले आपला जे स्थगित दिलेला आहे तो रद्द केला. पुढे निवडणुका झाल्यानंतर अधिवेशनाला मला काय निर्णय घ्यायचा घ्या, पण तो निर्णय घ्यावा. बाबा आढाव सारखे 94 वर्षाचे ज्येष्ठ त्या ठिकाणी समाजवादी विचाराचे नेते त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि मग ते प्रकरण चिघळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांना काल विनंती केली होती. आपण पुढाकार घेतला आणि उद्याच्या उद्या जर बैठक आज उद्या लागली तर चांगलं होईल आणि आपलं तेवढं वजन आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे तुम्ही तेवढे पुढाकार घ्यावा आणि सरकारने उद्याच्या उद्या ही बैठक लावावी अशी माझी विनंती आहे. येळकोट येळकोट जय मल्हार जय घोषात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी घेतले खंडोबा म्हाळसाकांचे मनोभावे दर्शन. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा म्हाळसाकांत देवाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मंगळवारी सकाळी 11 वाजता मनोभावे दर्शन घेतले. पक्षाला विजय मिळू दे तसेच पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठबळ मिळावे अशी मागणी त्यांनी देवाकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी खासदार शरद पवार यांचे नेतृत्व मानून नव्या जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना त्यांनी पक्ष संघटन वाढीकडे विशेष लक्ष दिले आहे. पक्षाचे नवीन निवडणूक चिन्ह तुतारीचे अनावरण करत असताना त्यांनी स्वतः तुतारी वाजवत जिल्हा कार्यालयात विजयी सलामीच दिली होती. मंगळवारी त्यांनी पाल येथे आपल्या सहकाऱ्यांसमवेत जाऊन खंडोबा म्हाळसाकांचे मनोभावे दर्शन घेऊन पक्षाच्या विजयी कामगिरीसाठी आशीर्वाद मागितले. देवस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. डॉक्टर संजय चिवटे यांनी कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाचा नावलौकिक वाढवला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे सेवानिवृत्तीनिमित्त शानदार सोहळ्यात निरोप. वैद्यकीय क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर संजय चिवटे यांनी कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाचा खऱ्या अर्थाने नावलौकिक वाढवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली या रुग्णालयाने राज्यात नावलौकिक मिळवला आहे असे गौरवोद्गार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी काढले. कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चिवटे हे प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. मंगळवारी दुपारी 3 वाजता उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या शानदार सोहळ्यात त्यांना निरोप देण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉक्टर करपे बोलत होते. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हनुमंत ठोंबरे, डॉक्टर निलेश दबडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व पर्यवेक्षकीय कर्मचारी उपस्थित होते. कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून सुमारे 4 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. या काळात डॉक्टर संजय चिवटे यांनी थोरल्या भावाच्या भूमिकेतून राहून मदत केली, खऱ्या अर्थाने मार्गदर्शन केले आणि अहोरात्र रुग्णसेवा केली. उपजिल्हा रुग्णालय परिसर हा शहरापासून तसा अडगळीच्या बाजूला आहे. कराड येथून बदलून आल्यानंतर ते या परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उज्ज्वल कामकाजामध्ये कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाचा निश्चितपणे वाटा आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध कामकाज केले व जास्तीत जास्त रुग्णांना पूर्णपणे कोरोनामुक्त करण्यात हातभार लावला असेही डॉक्टर करपे यांनी स्पष्ट केले. डॉक्टर संजय चिवटे म्हणाले की डॉक्टर युवराज करपे यांनी स्वतःला गोरेबांच्या सेवेत झोकून दिले आहे. त्यांनी कोरेगावात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांची जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून सातारा येथे नियुक्ती केली आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचे योगदान अविस्मरणीय असून त्यांनी भविष्यकाळात सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. डॉक्टर संजय चिवटे व डॉक्टर युवराज करपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संभाजी पवार यांनी स्वागत सूत्रसंचालन करून आभार मानले.